If all that you dream and scheme is about it, and life seems useless and worthless without it. Yes. जर तुमची ड्रीम तुमचा गोल असेल, जर तुमचा गोल असेल आणि जे तुम्ही प्लॅन करताय, व्हॉट इज स्कीम? स्कीम इज नथिंग बट प्लॅन. जे तुम्ही प्लॅन करताय ते पण तुमच्या गोलसाठी असेल, तर तुम्हाला तुमची लाईफ काय युजलेस आणि वर्थलेस वाटते. फॉर एक्झाम्पल, जर तुमचं ड्रीम आहे की मला 99% पाडायचं, 98% पाडायचं, अँड व्हॉट इज एक्झॅक्टली अ ड्रीम? ड्रीम इज नॉट दॅट यू सी व्हेन यू आर स्लीपिंग. द ड्रीम इज दॅट विच वोंट लेट यू स्लीप. तुम्हाला झोप येत नाही, माझी ड्रीम बद्दल विचार करता का तुम्हाला 98% पाडायचे आहेत, मला तेवढं स्टडी करायचं, आय नीड टू स्टडी हार्ड. दॅट ड्रीम इज फॉर युअर गोल. And whatever you're planning, whatever your schedule is that is for your goal. Then you're so much involved into your goal that जर तुम्ही अभ्यास केला नाही तर तुम्हाला तुमची लाईफ काय वाटते, युजलेस वाटायला लागते. जर तुम्ही एवढं एनग्रॉस झालाय स्टडीजमध्ये, जर तुमच्या गोलमध्ये तुम्ही एवढं डिटरमाइंड झालेला आहे, तर जर एखाद्या दिवशी तुम्ही अभ्यास नाही केला तर तुम्हाला ती लाईफ, तो दिवस युजलेस वाटायला लागतो, वर्थलेस वाटायला लागतो, विदाउट एनी फ्रूट असं वाटतं आपल्याला, फ्रूटलेस वाटतो आपल्याला. सो इफ वी आर सो मच डिटरमाइंड टुवर्ड्स इट, वी आर हॅबिच्युएटेड इन टू दॅट फॅक्टर, वी आर हॅबिच्युएटेड विथ स्टडीज. म्हणून जर आपण एवढं प्लॅन केलं, त्याच्यासाठी एकदम आपलं पूर्ण 100% दिलं, तर आपल्याला लाईफ युजलेस वाटते स्टडीशिवाय. वी स्टार्ट लव्हिंग स्टडीज. Studies are just example to explain the poem. As per your standards, our 10th results are very, very important. We all know that. If you gladly sweat for, जर तुम्ही तुमच्या ड्रीमसाठी, जर तुम्ही तुमच्या गोलसाठी, जर तुम्ही तुमच्या ॲम्बिशनसाठी ग्लॅडली स्वेट केला, ग्लॅडली म्हणजे काय, हॅपीली. इफ यू हॅपीली स्वेट फॉर, जर तुम्ही आनंदित होऊन, जर तुम्ही घाम गाळायला तयार असाल, घाम गाळणं, कष्ट करणं हे तर सगळेच करतात, पण आनंदित होऊन कोण करतं, राईट? मेनी पीपल स्वेट फॉर जस्ट टू अर्न देअर लाईव्हलीहूड. मेनी पीपल अर्न टू जस्ट पास आउट दॅट टाइम टू अर्न सम मनी. पण किती लोक असतात जे मनापासून कष्ट करण्याची तयारी ठेवतात, मनापासून, मन आनंदित ठेवून कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. वी शुड स्वेट हॅपीली. स्वेट मीन्स वर्क हार्ड. वॉट एव्हर युअर गोल इज, वॉट एव्हर युअर ॲम्बिशन इज, यू हॅव टू वर्क व्हेरी व्हेरी हार्ड. फ्रेट मीन्स वॉट, वरी, बी अँक्शियस. तुम्ही तुमचं जे काही गोल आहे त्याबद्दल तुम्ही, यू शुड ऑलवेज बी वरीड अबाउट इट. मला 90% पाडायचे आहेत, मला 98% पाडायचे आहेत, हाऊ शुड माय प्लॅन बी? मी कसं वर्कआउट केलं पाहिजे? अरे, आय डिड स्टडी फॉर 4 hours टुडे, माय टाइम शेड्यूल इज ब्रोकन नाव. You must always be worried, you must always be anxious about your studies, about your plan, about your goal, and plan for it. आणि जो काही तुमचा गोल आहे त्याच्यासाठी प्लॅन तुम्हीच करायचा. तुमचे टीचर्स तुम्हाला प्लॅन करून देत आहेत, स्टडी धिस वे, स्टडी दॅट वे, स्टडी फॉर 8 hours, स्टडी फॉर 9 hours. That is good. But the plan which you make will 110% lead you to success. Because you know what you can do, what is your capability. So you plan for your success and you will succeed. So plan for it. Lose all your terror for the opposition for it. जो काही तुमच्या मनामध्ये जी भीती आहे, कसली भीती आहे तुमच्या मनामध्ये? तुमचं गोल फिक्स आहे. तुमचं गोल काय आहे की मला 95% पाडायचे. ओके, दिस इज युअर गोल. बट व्हॉट इज द टेरर? व्हॉट इज द फ्राइटनिंग थिंग इन युअर माइंड? द थिंग इज की जर मला 98% पडले नाही तर, जर मला 90% पडले नाही तर, वाय थिंकिंग अबाउट दॅट? तर माझ्या फॅमिलीला वाईट वाटणार, माझे रिलेटिव्स काय बोलणार, माझे फ्रेंड्स माझ्यावर हसणार. दीज आर द थिंग्स विच अपोज यू फ्रॉम गोईंग ऑन युअर पाथ. तुम्ही या गोष्टीचा विचार करत नाही की जर मी 95% पाडले तर काय होणार, पण तुमच्या मनामध्ये विचार काय होतो, जर मला एवढे पडले नाही तर माझ्या फॅमिलीचं काय, माझ्या फॅमिलीला किती वाईट वाटणार, फ्रेंड्स चिडवणार,
हे ते, all these things oppose you from, they distract you from your goal. They always keep on distracting you. You should not let that happen. You must fight your terrors. You must fight all the things that oppose you, that distract you from your goal. What do you say? Lose all your terror of the opposition for it. जी काही तुमची भीती आहे, जी काही तुमचं काय टेरर म्हणजे काय फ्राईट, जी काही तुमची भीती आहे, जी ती सगळी तुम्ही काय करा, साईडला ठेवून टाका. ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह. बी ऑप्टिमिस्टिक इन युअर लाईफ. हू इज अन ऑप्टिमिस्टिक पर्सन? Optimistic person is the one who always thinks positive, who has a positive attitude towards his life. We all must have a positive attitude in our life. Always remember, never think that you will lose, because no one is loser. The time when you try to win, you are a winner. Whatever the result may be, but if you are trying, then you are a winner. Because winning is not important, but trying to win is important, right? So lose all your terror to the opposition of the things that distract you from your goal. If you simply go after that thing that you want with all your capacity, strength and sagacity, faith and hope, जर तुम्ही त्या गोष्टीच्या मागे लागला, कोणत्या गोष्टीचं जे काही तुमचं गोल आहे, जे काही तुमचं ॲम्बिशन आहे, जर तुम्ही त्या गोष्टीच्या मागे लागला, इफ यू सिम्पली गो आफ्टर दॅट थिंग, तुमच्या जे काही डेली लाईफ आहे त्या डेली लाईफचा जर तुम्ही तुमच्या ड्रीमला हिस्सा बनवला, अँड इफ यू गो आफ्टर युअर ड्रीम, देन यू विल फाइंड युअर सक्सेस पाथ श्योरली दॅट यू वॉन्ट विथ ऑल युअर कपॅसिटी. जर तुम्ही तुमच्या जे काही तुम्ही प्लॅन बनवले तुमच्या गोलसाठी, तुमच्या ॲम्बिशनसाठी, आणि त्या प्लॅनवर तुम्ही पूर्ण कपॅसिटीनं दिला, तुमची जेवढी कपॅसिटी आहे, प्रत्येकाला माहिती आहे की माझी कॅपेबिलिटी काय आहे, माझी ॲबिलिटी काय आहे, माझी कपॅसिटी किती आहे, मी किती अभ्यास करू शकतो, हे प्रत्येकाला माहिती आहे. एखाद्याचं ॲम्बिशन, एखाद्याची कपॅसिटी फक्त 60% असते, एखाद्याची कपॅसिटी 75 असते, एखाद्याची 90 असते, एखाद्याची 95% असते. तुम्हाला तुमची कपॅसिटी माहिती आहे, पण तुम्ही जेवढी कपॅसिटी आहे तेवढी पूर्ण कपॅसिटी तुम्ही तुमच्या ॲम्बिशनच्या मागे लावलीच पाहिजे. जर तुम्हाला 95% पाहिजे, जेवढी कपॅसिटी तुमच्यात आहे तुम्ही लावलीच पाहिजे तिथं. इफ यू गिव्ह ऑल युअर कपॅसिटी, युअर स्ट्रेंथ, तुमची जी ताकद आहे ती सगळी जर तुम्ही तुमच्या ॲम्बिशन, तुमच्या एमच्या मागे लावला, आणि तुमची सगॅसिटी, व्हॉट इज सगॅसिटी? सगॅसिटी इज विजडम अँड गुड जजमेंट. इट इज नथिंग बट नॉलेज. व्हॉट इज सगॅसिटी? नॉलेज, विजडम. हे सगळं जर तुम्ही एकवटलात, हे सगळं तुम्ही एकत्रित केलात, अँड व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज होप. नेव्हर लूज युअर होप. You know, when the 10 starts, you all have the hope that I'll get 95%, 90%, this, that, or everybody has various kinds of ambitions about your percentage, about your result. But as the days pass, जसे जसे दिवस जायला लागतात, जसं जसं एंड मंथ्स यायला लागतात, जशी जशी बोर्डची एक्झाम जवळ यायला लागते, यू फील फ्रायटेंड. यू फील माझ्याकडून नाही होणार, मला वाटत होतं की मला 90% पडतील, पण नाही, मला you start getting frightened because you start losing hope. तुम्ही शेवटपर्यंत होप ठेवली पाहिजे की मला एवढे पडणारच, आणि जेव्हा तुम्ही कंप्लीट होपनी एक्झाम हॉलमध्ये जाता, देन युअर कॉन्फिडन्स लेवल विल बी डिफरंट. सो नेहमी होप, सगॅसिटी, दॅट इज युअर नॉलेज, देन युअर स्ट्रेंथ अँड युअर कपॅसिटी. These are the 4 things which will lead to your success. या चारही गोष्टी जर तुम्ही एकवटलात आणि जर तुम्ही तुमच्या ध्येयाच्या मागे लागलात, then you will completely surely achieve success. And confidence and stern pertinacity. What is the one more factor which is important to achieve success? Is nothing but confidence. Confidence सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्सच नसेल, देन नथिंग, यू हॅव नथिंग. तुमचे पेरेंट्स म्हणतायत हां माझ्या मुलाला एवढे पर्सेंट पडणार, माझ्या मुलाची कॅपेबिलिटी आहे, तो स्टडीज करत नाही, मस्ती करत फिरतो, गाडी घेऊन फिरतो, राईट? पेरेंट्स से दिस,
टीचर असं हा मुलगा काय कामाचा नाहीये, त्याला काही येतच नाही, शाळेमध्ये लक्षच नसतं, ही इज नेवर अटेंटिव्ह इन क्लास, राईट. दीज पेरेंट्स, टीचर्स, युअर फ्रेंड्स, they everybody some or the other way they think that you cannot. but सगळ्यात महत्त्वाचं काय, सेल्फ कॉन्फिडन्स. स्वतःवर कॉन्फिडन्स असला पाहिजे की मी हे करू शकतो. लोक काहीही म्हणू देत, पण स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स सगळ्यात महत्त्वाचा. सगळे तुम्हाला सपोर्ट करतायत, तुमचे फॅमिली, फ्रेंड्स, टीचर्स. आणि जर तुम्हाला स्वतःवरच कॉन्फिडन्स नसेल, then you cannot achieve anything. I write and give you that. You cannot achieve anything. So confidence is very important. Self-confidence is very, very important. And stern pertinacity. What is pertinacity? Constant determination. You have to be determined towards your goal. जे काही तुमचं गोल आहे, जे काही तुमचं ध्येय आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कम्प्लिटली डिटरमाइंड असला पाहिजे. तुमची इच्छाशक्ती सगळ्यात महत्त्वाची आहे. तुम्ही किती इच्छाशक्तीनं तुम्ही तुमच्या गोलच्या मागं लागता हे सगळ्यात महत्त्वाचं. अँड सेकंडली इज यू हॅव टू बी डिटरमाइंड टुवर्ड्स इट. अँड व्हॉट इज स्टर्न? स्टर्न म्हणजे काय? इज कॉन्स्टंट, बीइंग कॉन्स्टंट. तुमचं नेहमी तुम्ही डिटरमाइंड असला पाहिजे, नेहमी. मराठीत म्हटलं तर तुमची इच्छाशक्ती एकदम कडक असली पाहिजे. ॲक्च्युली स्टर्न म्हणजे काय कडक मराठीमध्ये? You have to be very strong, or you can say it is not constant. I think you can take it as firm. Your pertinacity, your determination should be so firm that you should be completely hopeful and sure that you will achieve success. If neither cold or poverty, famished or gaunt, what does the poet say? तुम्हाला तुमच्या ध्येयापासून कोणीही लांब घेऊन जाऊ शकत नाही. नायदर कोल्ड, जर तुम्हाला बरं वाटत नसेल, तुम्हाला सर्दी खोकला झाला, दिस इज नॉट द रिझन. नेव्हर गिव्ह रिझन्स, नेव्हर गिव्ह रिझन्स. नो बडी शुड गिव्ह रिझन्स. मला एवढे मार्क्स, माझी काल टेस्ट झाली, मला आउट ऑफ 10 मला 4 पडले बिकॉज आय वॉज सिक, आय वॉज नॉट वेल, दिस अँड दॅट. स्टुडंट्स हॅव व्हेरियस रिझन्स, वी ऑल नो दॅट, राईट? सो दिस इज नॉट द रिझन. वी शुड नेव्हर गिव्ह रिझन्स फॉर आवर फेलियर. But the story should be made and the reasons should be given for our success. But we should never give reasons for our failures. So neither cold nor poverty. तुमची गरिबी हे रिझन असलं पाहिजे तुमच्या ध्येयापासून तुम्हाला लांब घेऊन जाण्यासाठी. आपल्याला किती सक्सेस स्टोरीज माहिती आहेत, जे काही IAS आहेत, जे काही वेगवेगळे मोठ्या मोठ्या पदांवर आहेत, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत. अब्दुल कलाम, our ex-president, these all people, do you think they have just sat on a chair and they have become so great? No, they have struggled hard. त्यांनी सुद्धा पॉवर्टी बघितली आहे. अब्दुल कलामनी सुद्धा ते लॅम्प लाईट मध्ये बसून, स्ट्रीट लॅम्प्सच्या खाली बसून ते स्टडी करायचे. सो पॉवर्टी शुड नॉट लीड बॅक फ्रॉम युअर सक्सेस. यू शुड ऑलवेज बी डिटरमाइंड टुवर्ड्स युअर गोल. Neither cold nor poverty, famished or gaunt. What is famished? Famished means being extremely hungry. भयंकर भूक लागली, तुमच्या गरिबीमुळे तुमच्याकडे खायला पैसे नाहीयेत, तुम्ही काही खाऊ शकत नाहीये. पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयापासून लांब नाही घेऊन जायला पाहिजे. यू मस्ट बी सो डिटरमाइंड. खायला नसलं तरी चालेल, पण मी माझ्या ध्येयावर कॉन्स्टंट राहणार, मी त्याच्या मागं लागणारच, मी माझ्या ध्येयाच्या मागं लागणारच. अँड गॉट, व्हॉट इज गॉट? तुमच्याकडे पैसे नसल्यामुळे, तुम्हाला खायला मिळाल्या नसल्यामुळे तुम्ही एकदम थिन झालाय, अंगामध्ये ताकद उरलेली नाहीये. दॅट कंडिशन इज कॉल्ड एज गॉट. व्हेरी थिन, एस्पेशली फ्रॉम डिसीज, हंगर ऑर कोल्ड. तुमची परिस्थिती नसल्यामुळे, तुम्ही काही खाल्लं नाही, तुमच्या अंगामध्ये तेवढी ताकद नाहीये. यू आर व्हेरी मच फेमिनिस्ट, यू आर व्हेरी मच हंग्री, यू डोंट हॅव मच एनर्जी. But these all things are nothing in front of your goal, in front of your aim. These all things are nothing. They must not stop you from leading you to success. Or sickness or pain. Sickness, pain, these are all worthless things. These are just reasons. या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ध्येयापासून लांब नाही केल्या पाहिजे. Pain of body and brain. Pain of body आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एखादं लागलं, ऍक्सिडेंट झालं, पाय मुरगाळा, हात तुटला, these are the all things, these are the pains of body.
But what is the pain of brain? What is the pain of brain? We all have watched थ्री इडियट्स सगळ्यांनी बघितलंय, राईट? त्याच्यामध्ये एका मुलाने, इंजिनिअरिंगच्या स्टुडंटनी सुसाईड केलं. का सुसाईड केलं त्यानं? द रिझन वॉज द पेन ऑफ ब्रेन. त्यानं त्याच्या डोक्यावर जास्त ताण दिला आणि तो डोक्यावरचा ताण डिरेक्ट हिथं ताण बसला, राईट? सो what is important, that the pain of your brain should not distract you from your aim, right? तुम्ही नेगेटिव्ह विचार नाही केला पाहिजे. दॅट इज द पेन ऑफ ब्रेन. जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये नेगेटिव्ह विचार यायला लागतो की माझ्याकडून हे होणार नाही, मला हे शक्य नाही, तेव्हा तुमच्या ब्रेनचा जो पेन असतो तो स्टार्ट होतो. दॅट इज द रूट ऑफ युअर पेन इन युअर ब्रेन. सो नेवर लेट दॅट हॅपन. नेवर लेट एनिथिंग डिस्ट्रॅक्ट यू फ्रॉम युअर एम. Can keep you away from the thing that you want. These all things. Which all things? The cold, poverty, being feminist, being gaunt, sickness, pain of body, pain of brain. These all things can keep you away from the thing that you want. These things cannot keep you away from the thing that you want, from your aim, from your goal. If dodged and green, you besiege and beset it. With the help of God, you will get it. Right? If you dodged and green, you besiege and beset it. Dodged म्हणजे काय? Showing persistence. Showing persistence. If you dodge, if you show persistence towards your aim, if you show persistence towards your goal, and green you, what is green? Being serious. If you are very serious about aim. जर तुम्ही फक्त म्हणताय की मला 95% पाहिजे, फक्त म्हणून मिळणार आहे का? नाही. तुम्ही ते तुमच्या अंतर्मनामध्ये मांडलं सुद्धा पाहिजे. यू मस्ट बी सिरियस अबाउट व्हॉट यू सेड. यू मस्ट बी सिरियस अबाउट युअर गोल. सो यू मस्ट बी ग्रीन. यू besiege. What is besiege? To go after something in a forceful way in order to win or succeed. जर तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल, जर तुम्हाला जिंकायचं असेल, इफ यू वॉन्ट टू विन, देन गो आउट फॉर इट, गो आफ्टर इट. जे काही तुमचं गोल आहे, जे काही तुमचं प्लॅन आहे, त्याच्या मागं लागा इन अ फोर्सफुल वे. जेवढी तुमची ताकद आहे, जेवढी तुमची कॅपेबिलिटी आहे, ती सगळी ताकद वापरा. whatever force you are having, put that entire force into your goal, into your plan, into your path which leads you to your success. Besiege it. That is nothing but besiege. What is besiege? To put your entire effort, to put whatever force you are having into your path which leads to your success. And beset it. What is beset it? To make something possible. With this, with having determination, with having willpower, with having complete concentration, determination, and the entire force which can lead us towards our success, this everything together can make it possible. That is nothing but to beset it. With the help of God, you will get it. Yes. जर या सगळ्या गोष्टी तुम्ही एकवटल्या, जर तुम्ही तुमच्या ध्येयावर फायनल राहिला, जर तुम्ही तुमच्या ध्येयासाठी भरपूर कष्ट घेतले, तर देव सुद्धा तुमची मदत करणार. म्हणतात का नाही, जिस चीज को तुम शिद्दत से पाना चाहते हो, पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने की तुमसे साजिश करती है. त्याचप्रमाणे जर तुम्ही एकदम तुम्ही कॉन्सन्ट्रेट, जर तुमची खूप इच्छा असेल, तर देव सुद्धा तुमची मदत करतो. Right? So here we complete the poem written by Bertrand Raleigh, and now we will go to the poetic devices of this poem. Let's start with the poetic devices. In the first stanza, you can find the two figure of speeches. That is antithesis and climax. What is antithesis? The first one which we find is antithesis. Antithesis is the figure of speech in which we find two opposite words in the same meaning. For example, this. Work day and night for it. Day and night. Day and night are two opposite words, right? And if two opposite words are in the same sentence, it is known as
Antithesis. Got it? This is the first figure of speech of the poem. Second one, climax. What is climax? Climax is a figure of speech in which there is ascending order of the things happening. For example, you smile, you giggle, then you laugh. Right? म्हणजे जस्ट तुम्ही फक्त स्माइल केली, मग थोडंसं हसला, and then you laugh louder. Right? So this is the ascending order of the things happening. In the same way, you can see here, to win your goal, you have to go out. Means what? You have to be limitless first, then again the higher order, you have to fight for it. Means you have to struggle for it. The third order, you have to work day and night for it. The fourth, what is? Give up your time and your peace and your sleep for it. Right? So these entire paragraph stanza from to go out to for it, this shows us the climax. That is the ascending order of the things happening. Got it? So this is the second figure of speech of the poem. Okay. The third one is tautology. What is tautology? Tautology is a figure of speech in which there are two words having similar meaning in the same sentence. एखाद्या वाक्यामध्ये दोन असे वर्ड्स असतात ज्याची मीनिंग सेम असते. ओके. लाईफ सीम्स युजलेस अँड वर्थलेस विदाउट इट. या सेंटेन्समध्ये युजलेस आणि वर्थलेसचा अर्थ काय आहे? सेम आहे. राईट? त्यामुळं धिस figure of speech is tautology, having similar meaning. The third figure of speech is repetition. Fourth figure of speech is repetition. If the words are repeated in a sentence, then it is repetition. For in this sentence, you can see for. If you gladly sweat for, fret for, plan for it. म्हणजे काय? for हा शब्द सारखा रिपीट होतोय. So this figure of speech is repetition. And this is climax also. This is having two. Repetition and climax. This sentence are having two figure of speech. How can it be climax? There are ascending order of things happening. The first one is you have to happily sweat for. The second stage is you have to fret for, you have to worry for. The third stage is to plan for it. So there is the ascending order. That is the things are, the ability of the things is increasing in the increasing order. Okay, so it is climax in the ascending order. Now, the fifth figure of speech in this poem is alliteration. In this poem, you can find alliteration. What is alliteration? If the sounds are repeated in a sentence, then it is alliteration. Here you can see of body and brain. The pain of body and pain. Here B sound is repeated for poetic effect. Right? The B, body, brain. So B sound is repeated, so it is alliteration. Got it? Now, this one is the fifth one. Then repetition. Here we can also find repetition, that if neither cold or is repeated again, famished or gaunt or sickness or pain. So all word is repeated again and again in the same sentence for the poetic effect. So this figure of speech is repetition. Okay. Here you can again find tautology in this sentence. If neither cold or poverty, famished or gaunt. Famished or gaunt. This is having a similar characteristic. Famished means being hungry and gaunt means to be thin. Right? So this is having a similar physical characteristic. So this is also tautology. Though it is having similar meaning, though it is not having similar meaning, but the physical characteristics are almost same. So this figure of speech is tautology. In the last sentence, we can again find alliteration. If dodged and green, you besiege and beset it. Here also the B sound is repeated again and again for poetic effect. So this figure of speech is alliteration. In this way, we have completed all the figure of speech of this poem, and we have discussed various meanings, difficult meanings of this poem. So what is the entire summary of this poem? The summary of the poem is, you must be completely determined towards your goal. If you have
the willpower to achieve your goal. And if you're determined, if you're confident about yourself, then you'll surely achieve it. The main thing, what is the main thing? The main thing is to have the will to win. If you have the will to win, if you have the willpower, then nobody can stop you from achieving success. So this is the poem written by Bertrand Raleigh, and here we complete with a poem. Thank you.